कॅप राऊंड 2 चा रिझल्ट लागलेला आहे. तुमच्या खोपडीमध्ये पुन्हा काही प्रश्न आलेले आहेत. परत तुम्ही टेन्शन मध्ये आहात, पण घाबरू नका, मी तुमच्या सोबत आहे. काय टेन्शन आहेत विद्यार्थ्यांचे की बाबा आपल्याला जे कॉलेज पाहिजे होतं ते कॉलेज मिळालं का, हा सगळ्यात मोठा विषय आहे. कॉलेज मिळालं जर असेल तर मग रिपोर्टिंग करायचं आहे. रिपोर्टिंग कधी करायचं हा एक मोठा प्रश्न आहे. रिपोर्टिंग करताना डॉक्युमेंट्स कुठले सोबत न्यायचे आहेत हा एक प्रश्न आहे. फीस आणि अमाऊंट काय लागेल का सोबत, हे सगळे प्रश्न आपल्या मनात आहेत. त्याचबरोबर जर कॉलेज मनासारखं मिळालं नाही तर मग आता फ्रीज करू का, बेटरमेंट निवडू आणखीन एकदा, पुढे काय आणखीन मला अपडेट होण्याची संधी आहे का, अजून माझ्या मनामधलं जे कॉलेज आहे ते मला मिळू शकतं का, हा प्रश्न आपल्या मनामध्ये आहे. फ्रीज प्रोसेस करायची असेल तर मग नेमकं काय करावं लागणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की राऊंड 3 म्हणजे फर्स्ट राऊंड संपला, दुसरा संपला, आता तिसरा राऊंड असणार आहे का, असेल तर मग तो त्याच्याबद्दलचे काय इंडिकेशन्स असणार आहेत, इन्स्ट्रक्शन्स काय असणार आहेत, हे सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी. आणि हे सगळं करीत असताना जर का आपण काही चुका केल्या तर आपलं ऍडमिशन रद्द होऊ शकतं, ऍडमिशन आपलं कॅन्सल होऊ शकतं. ह्याच्यासाठी सांगतोय माझ्या सोबत राहा. रिझल्ट लागलाय, आता पुढे काय करायचं हा प्रश्न सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे. कॉलेजचं अलॉटमेंट आता झालेलं आहे, परंतु आपल्या डोक्यामधले सगळे प्रश्न आणि त्यातल्या त्या 24 आणि 25 ह्या 2 तारखा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. का महत्त्वाच्या आहेत पुढे आपल्याला एक्सप्लेनेशन मध्ये कळणारच आहे. तोपर्यंत नवीन असाल तर आपण चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करा. सगळे अपडेट्स आपल्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा नोटिफिकेशनच्या माध्यमातून मिळत जातील. आणि पॉलिटेक्निक ऍडमिशन प्रक्रियेच्या संदर्भाने कुठलाही जर का डाऊट असेल आपल्याला तर आपण कमेंट बॉक्समध्ये बिलकुल लिहा. त्या प्रत्येक कमेंटला आपला ट्रॅक रेकॉर्ड असा राहिलेला मित्रांनो लक्षात घ्या, 80% पेक्षा जास्त कमेंट्सला माझे रिप्लाय असतात. व्हॉट्सअपवरती जर तुम्ही मला मेसेज केला, जर म्हणजे तिकडे समाधान झालं नाही तर इकडे तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता. तिथेही जर समाधान झालं नाही तर हा गवळी तुमच्यासाठी अवेलेबल आहे. संध्याकाळी 8 ते 10 या वेळेमध्ये तुम्ही मला डायरेक्ट कॉल करू शकता. नंबर शेवटी देणारच आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मुरलीधर गवळी आणि आपण पाहत आहात MG सायन्स सिम्प्लिफाईड अँड को एज्युकेशन. सायन्स आणि एज्युकेशन या दोन्हींच्या संदर्भाने गाईडलाईन्स देणारं आपलं एकमेव अत्यंत विद्यार्थ्यांच्या आवडीचं चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता महत्त्वाच्या मुद्द्याकडे जातोय. आजचा टॉपिक आहे कॅप राऊंड 2 चा रिझल्ट लागलाय. व्हॉट इज नेक्स्ट, आता पुढे काय करायचं आहे, म्हणजे रिझल्ट लागल्यानंतर आपल्याला पुढे कुठली ऍक्शन घ्यावी लागणार आहे, रिपोर्टिंग कशी करायची आहे, बेटरमेंट निवडावं का नाही निवडावं, फ्रीज करावं का नाही करावं, आणि राऊंड 3 म्हणजे तिसरा जो कॅप राऊंड आहे त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. बाळांनो, अगोदर आज कॅप राऊंड 2 चा अलॉटमेंट रिझल्ट जाहीर झालाय. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. जर भैया तायडे लक्षात घे, जर तुला तुझ्या मनासारखं कॉलेज मिळालं असेल तर तुझं हार्दिक अभिनंदन आहे, स्वागत आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आता प्रश्न आहेत, कॉलेज मिळाले खरं आहे, पुढे नेमकं काय करायचं आम्हाला काहीच माहित नाही, आमच्या समोर नुसता अंधार आहे. बाबा घाबरू नको बाबा, मी टॉर्च घेऊन तयार आहे तुम्हाला रस्ता दाखवण्यासाठी. रिपोर्टिंग कधी करायची सर, हे रिपोर्टिंग कुण्या भाकरीसोबत खातात ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. बेटरमेंट घ्यायचं का फ्रीज करायचं, दोन्ही मधलं कुठलं निवडू म्हणजे माझं सगळं कल्याण होईल, मला प्रॉब्लेम येणार नाही माझ्या लाईफमध्ये, चिंता करू नका, तेही सांगतो. कॉलेज मिळालं नाही तर राऊंड 3 मध्ये नेमकं काय होणार आहे याचा प्रॅक्टिकल टेक्निकल आहे ना लॉजिकल आपण कंपॅरिझन करून सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांना मिळणार आहेतच. आणि म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायला विसरू नका. बाबांनो लक्षात घ्या, मुद्दे महत्वाचे याच्यामध्ये काय बघा. निकाल सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, निकाल बघितल्याबरोबर लगेच तू रेन डान्स करायला सुरू करशील, बिलकुल करू नको, घाई करायची नाही. सगळ्यात पहिल्यांदा काय करा, लॉग इन करा. लॉग इन झाल्याबरोबर महत्वाचं काम, अलॉटमेंट लेटर डाउनलोड करा. त्या अलॉटमेंट लेटरवरतीच लिहिलेलं असणार आहे तुमचं कॉलेज कोणतं आहे, तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे, काय नाही भानगडी सगळ्या त्याच्यावर असणार आहेत. ते लेटर डाउनलोड करा, मोबाईलमध्ये तर सेव्ह ठेवाच, पण त्याची एक मस्तपैकी खर्रकन चांगली प्रिंट काढून ठेवा. लक्षात घ्या, विसरू नका त्या गोष्टीकडं. त्याचबरोबर आपल्याला त्यातल्या तपासायच्या गोष्टी कोणत्या आहेत, आपल्याला कॉलेज कोणतं मिळालेलं आहे, ब्रँच कोणती मिळालेली आहे आणि कॅटेगरी कोणती आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं तपासायच्या आहेत. त्यानंतरच पुढचा डिसिजन आपल्याला घ्यावा लागणार आहे. विनाकारण मस्तीमध्ये कुस्ती खेळू नका, नाहीतर आपली चीज सस्ती झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षामध्ये घ्या. म्हणून सांगतोय व्यवस्थितपणे प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करायची आहे. जर तुम्हाला कॉलेज मिळालं असेल तर काय करावं लागणार आहे, कॉलेज मिळालं तर काय करावं, नाही मिळालं तर काय करावं, सगळं सब कुछ मिलेगा, यहां पर कोई दिक्कत नाही, बस जरा सुन लो बेटा. जर कॉलेज मिळालं असेल तर बघा, आता याच्यामध्ये 2 परिस्थिती असतात. पहिली परिस्थिती काय आहे,
जर मिळालेलं कॉलेज आणि ब्रँच तुमच्या आवडीची असेल तर मात्र काय करून टाका, डायरेक्ट फ्रीज करून टाका. चलो कन्फर्म करा, फ्रीज करा. काय करा, कन्फर्म करा, फ्रीज करा. कधी कॉलेज तुमच्या आवडीचं आहे, ब्रँच पण तुमच्या आवडीची आहे, अशा वेळेला तुम्ही कन्फर्म करून टाका आणि लगेच फ्रीज ऑप्शन दाबून टाका. फर्स्ट क्लास तुमचं काम तमाम झालेलं आहे. ओके. दुसरी एक कंडिशन असू शकते. काय कंडिशन असू शकते, जर तुमचं ड्रीम कॉलेज मिळालं नसल किंवा त्याच कॉलेजमध्ये तुम्हाला अजून चांगली ब्रँच हवी असेल. नुसतं कॉलेज मिळालं म्हणून घाई करू नको दाद्या, ध्यान दे. नुसतं कॉलेज महत्वाचं नाही, ब्रँच पण मिळाले का चेक कर. ब्रँच नाही मिळाली, जरा दम धर. तुझ्याकडे अजून एक ऑप्शन आहे, ब्रह्मास्त्र आहे, ते लक्षात ठेव. ते ब्रह्मास्त्र आपल्याला वापरायचं आहे, लक्षात ठेव. जर का कॉलेज आवडीचं मिळाले पण ब्रँच आवडीची मिळाली नाही, दम काढ, थांब जरा, ब्रेक इट. ओके. म्हणजे काय करायचं आहे, बेटरमेंटचा ऑप्शन निवडायचा आहे. बेटरमेंट घेतल्यामुळे तुमची सध्याची सीट सुरक्षित राहते आणि पुढच्या कॅप राऊंड 3 मध्ये त्यापेक्षा चांगलं कॉलेज किंवा त्यापेक्षा चांगली ब्रँच किंवा चांगली सीट आपल्याला मिळते. आणि नाही जर मिळालं तर काय सर, डरणे काच नाहीच जर मिळालं मनासारखं तर आता जे मिळाले ते तर असं भी राहणार आहे. म्हणजे अभी का तो मेरे को होना ही है, उसमें कोई बात नहीं. अगर इससे ज्यादा अच्छा मेरे को मिल रहा है तो मैं उसको सिलेक्ट कर दूंगा अगले राउंड में. असा एक ऑप्शन आहे, तो म्हणजेच बेटरमेंटचा आहे. तर त्यामुळे लक्षामध्ये घ्या. तर हे 2 कंडिशन असू शकतात. मग सर ठीक आहे, मला माझ्या मनासारखं सगळंच मिळालंय, कॉलेज बी मनासारखं मिळालंय, ब्रँच बी मनासारखी मिळाली आहे, गावाच्या बी जवळ आहे, पैसे बी जास्त लागणार नाहीत, काय टेन्शन नाही सर. मग आता काय, मग आता तुला काय करावं लागणार आहे, फ्रीज करून झाल्याबरोबर कन्फर्म करा, फ्रीज करा आणि पुढच्या स्टेपकडे चला. काय आहे, रिपोर्टिंग करणं जरुरी आहे. म्हणजे कॉलेजला जाऊन भेटायचं आहे. हा, सदेह अर्पण, हा 3 वर्षासाठी तिकडच, लक्षात घे. त्याच्यासाठी पहिले तुला कॉलेजकडे जावं लागणार आहे, म्हणजे रिपोर्टिंग करावी लागणार आहे. रिपोर्टिंग काय भानगड आहे बघा, लक्षात घ्या. सध्या उपलब्ध वेळापत्रकानुसार 24 जुलै, 25 जुलै आणि 26 जुलै या कालावधीत रिपोर्टिंग आणि ऍडमिशन कन्फर्म करण्याची प्रोसेस आपल्याला पूर्ण करायची आहे. मी रिपीट करतो, लक्ष द्या. दिनांक 24 ते 26 जुलै तारीख लिहून ठेवा. या दरम्यान रिपोर्टिंग आणि ऍडमिशन कन्फर्म करायची प्रक्रिया आपल्याला पूर्ण करायची आहे, हे लक्षात घ्या. ह्या डेटा चुकवायच्या नाही, म्हणून शेवटच्या दिवसाची वाट बघत बसायची नाही. शक्यतो पहिल्या किंवा फार तर दुसऱ्या दिवशीच कॉलेजवर जाऊन धडकायचं. लक्षात घ्या. त्याच्यामुळं आणि कॉलेजला जाताना रिकामा हात हलवी जाशील पिशवी घेऊन, तसं नाही करायचं. डॉक्युमेंट्स व्हेरी इम्पॉर्टंट, खूप महत्वाचा भाग आहे. कॉलेजला जाताना ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत ठेवा. त्याच्यामध्ये काय काय आहे, पहिली गोष्ट अलॉटमेंट लेटर. हे कुठं असते सर? अरे भैया, तुला आता सांगितलं ना, आता अलॉटमेंट झाले ना, मग लेटर डाउनलोड कर म्हणलो की तुला, प्रिंट पण काढून ठेव म्हणलो. हा तेच. तर हे अलॉटमेंट लेटर आपल्याला सोबत ठेवायचं आहे, प्रिंट काढलेलं. दुसरं एसएससी मार्कशीट म्हणजे 10वीचा मार्क मेमो आपल्याला सोबत ठेवायचा आहे. लिव्हिंग सर्टिफिकेट, एलसी किंवा टीसी म्हणा, ट्रान्सफर सर्टिफिकेट ते सोबत ठेवायचं आहे. डोमिसाईल किंवा नॅशनॅलिटी जे जे तुम्हाला ऍप्लिकेबल आहे ते आता लक्षामध्ये घ्यायचं. कास्ट वाईज प्रवर्गानुसार कुठली लागतं, थोडं आपण जरा डोकं लावायचं याच्यामध्ये, ठीक आहे. मी कॉमन सगळे कागद सांगायलोय. डोमिसाईल किंवा नॅशनॅलिटी तुम्हाला आवश्यकतेनुसार लागणार आहे. आधार कार्ड सगळ्यांनाच लागणार आहे, नाहीतर तुम्ही डायरेक्ट निराधार होऊन जाचाल, लक्षात घ्या. पासपोर्ट साईज स्वतःचं चित्र म्हणजे फोटो सोबत ठेवायचे आहेत. पासपोर्ट साईज फोटो ठेवायचे आहेत, लक्षात ठेवा बाळांनो. एवढे सगळे कागद, एवढेच नाही, थोडं अजून याच्यात ऍडिशनल आहेत बघा. कुठले ऍडिशनल आहेत की मग कास्ट सर्टिफिकेट गरजेनुसार आहे ना, कास्ट व्हॅलिडिटी, ठीक आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र म्हणतो त्याला, ते सुद्धा असणं आवश्यक आहे. लागू जर असेल, ऍप्लिकेबल असेल तर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट सुद्धा आपल्याला लागणार आहे. आणि त्याचबरोबर उत्पन्नाचा दाखला, इन्कम सर्टिफिकेट सुद्धा आपल्याला आवश्यक असणार आहे. आणि त्याचबरोबर कॉलेजने मागितलेली फीस भरायला अजिबात विसरायचं नाही. जी काय नॉमिनल फीस असेल कॉलेजची, तर ती फीस सुद्धा आपल्याला याच टप्प्यात भरायची आहे. मग सर, मग मी फ्रीज केलंय पण मी जर रिपोर्टिंग नाही केली तर, वा रे वा, असे आडबंग धंदे करायचे नाहीत. पहिले सांगायलोय, फ्रीज केल्यानंतर रिपोर्टिंग करणं ही आहे. रिपोर्टिंग केली नाही तर मग काय होईल? अनेक विद्यार्थी ह्याच ठिकाणी भयंकर मिस्टेक करतात बाबा. कॉलेज मिळतं पण वेळेत कॉलेज जर अटेंड केलं नाही, रिपोर्टिंग जर का नाही केलं, तर अशा वेळेला अलॉट झालेली सीट रद्द होऊ शकते. काय म्हणतोय मी? अलॉट झालेली सीट रद्द होऊ शकते, कॅन्सल होऊ शकतं. म्हणून इथं लक्षात घ्या, टाइमपास करायचा नाही. म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये शेवटची जी डेट आहे ती अजिबात मिस करायची नाही, चुकवायची नाही. ओके, मुद्दे महत्वाचे लक्षामध्ये ठेवा.
मग सर आता आम्ही काय करावं, आमचं पहिल्या राऊंडला बी झालं नाही, दुसऱ्या राऊंडला बी झालं नाही, आता नेमकी आषाढी एकादशी आहे, मग आम्ही जावं का पांडुरंगाच्या दारामध्ये? आपण तर नेहमीच पांडुरंगाच्या दारामध्येच आहोत, हे कायम लक्षात ठेवा. आणि पांडुरंग तुमचं बिलकुल वाटोळ करणार नाही याच्यावरती माझा ठाम विश्वास आहे, लक्षात घ्या. मग आता सर आम्हाला दोन्ही राऊंडमध्ये काहीच मिळालं नाही हो, माहीत आम्हाला कुठलंच कॉलेज नाही मिळालं, तर काळजी करू नका. जर कॅप राऊंड 2 मध्ये कॉलेज मिळालं नाही तर अजिबात निराश व्हायचं नाही. अजून कॅप राऊंड 3 बाकी आहे. पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त, हा झुकेगा नाही साला, ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे. राऊंड 3 मध्ये वॅकंट सीट असतात आणि त्या पुन्हा उपलब्ध होतात, म्हणून आपण राऊंड 3चा ऑप्शन फॉर्म काळजीपूर्वक भरायचा. मी याला हॅशटॅग करतो. माझं कुठंच झालं नाही सिलेक्शन, मला अजून कॉलेजच मिळालं नाही सर, तर राऊंड 3चा ऑप्शन फॉर्म भरायचा. आणि तिथं काय करायचे ते लय महत्वाचं आहे बघ, लक्षात घे. ही शेवटची संधी आहे, समज. तिथं काय करणार आहेस बाबा, तर या ठिकाणी राऊंड 3चा ऑप्शन फॉर्म भरत असताना ड्रीम कॉलेज तर भरायचंच आहे. ड्रीम कॉलेज, टार्गेट कॉलेज आणि सेफ कॉलेज हे प्रिफरन्सेस नक्की द्या. 3 शब्द सांगितलंय मी. ड्रीम कॉलेज, टार्गेट कॉलेज, सेफ कॉलेज, 3 प्रकारचे कॉलेज द्यायचे. बाय तुम्ही तिसऱ्या वाल्यानो लक्षात ठेवा. ज्यांचं पहिल्या आणि दुसऱ्या राऊंड मध्ये कुठंच शिजलं नाही, भाजलं नाही, त्यांनी तिसऱ्या राऊंड मध्ये एक सुद्धा चूक करायची नाही. भाई तुला सांगायला लागलो, जिंदगीचं वाटोळ होऊन जाईल. काय करायचंय तुला तुझं जे ड्रीम आहे ना, ठेव, त्याला टॉपला ठेव. टार्गेट कॉलेज हे कुठले कॉलेज आहेत बाबा? ड्रीम कॉलेजच्या खालोखाल त्याच्यासारखेच पण थोडे डाऊन असणारे कॉलेजेस. आणि शेवटी जे मी सांगितलेलं आहे की बाबा सेफ कॉलेजेस, म्हणजे नाही का असे कॉलेजेस की जिकडं कुणाचंच लक्ष जात नाही, असतंय असं बी, हो तिकडे फार विद्यार्थी जात नाहीत, असे कॉलेजेस तुला शोधायचे आहेत, लक्षात घे. कळतंय का नाही? तर मग नेहमी मग, कारण कसं आहे बेटा, म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ म्हणतात ना, तो प्रकार आता आपण लक्षात घ्या. बुडत्याला काडीचा आधार, आलं लक्षामध्ये. म्हणजे ड्रीम कॉलेज पण लक्षामध्ये घ्या, त्याला अगोदर सिलेक्ट करा. नंतर टार्गेट कॉलेजेस त्यांच्यासारखेच पण थोडेसे ठीकठाक असलेले कॉलेजेस निवडायचे. आणि सगळ्यात शेवटी जिकडं कुणाचंच लक्ष नाही आहे ना, काहीच नसण्यापेक्षा काहीतरी आपल्याला असलेलं बरं, म्हणून असे कॉलेज आणि जास्तीत जास्त कॉलेज सिलेक्ट म्हणजे आता त्या ठिकाणी आपण यादीमध्ये जोडायचे, ह्या वेळेला लक्षामध्ये घ्या. म्हणून आत्ताचा ऑप्शन फॉर्म भरत असताना फार काळजीनं भरणं आवश्यक आहे. मग इथं विद्यार्थी काय करतात बरं का, काही मोठ्या चुका करतात. कोणत्या चुका करतात? दरवर्षी काही जनरल मिस्टेक्स विद्यार्थ्यांच्याकडनं होताना मी पाहत आलेलो आहे. त्याच्यातली पहिली आहे की बाबा आळशी लोकांचं काही धंदाच नाही, जिंदगी त्यांनी जगूच नाही, रिपोर्टिंग उशिरा करतात, ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन जात नाहीत. तर तुम्ही तसं करू नका. अलॉटमेंट लेटर प्रिंट काढत नाहीत, ₹1-2चा विचार करतात, हाय की मोबाईलमध्ये म्हणतात. नाही करायचं, अशी गलती नाही करायची. अलॉटमेंट लेटर कायम प्रिंट करून सोबत ठेवायचं. बेटरमेंटचे नियम पूर्णपणे समजून घ्यायचं आहे. आणि महत्वाची गोष्ट, एकाच कॉलेजवर अजिबात अवलंबून राहायचं नाही. तिसऱ्या राऊंडमध्ये आपण जात आहोत मित्रांनो, लक्षात घ्या. एकाच कॉलेजवर आपण अजिबात डिपेंड राहायचं नाही. ह्या काही गोष्टी जर पाळल्या तर 100% एक लक्षात घ्या की तुम्हाला तिसऱ्या राऊंडमध्ये का होईना कॉलेज अलॉट 100% होऊ शकतं. काळजी करू नका. तिसऱ्या राऊंडच्या संदर्भामध्ये नेमकं ऑप्शन फॉर्म कधी फिल करायचा, कसा फिल करायचा, त्याचे काय ऑप्शन कसे निवडायचे, काय करावं लागणार आहे नेमकं, त्याची फीस काय असणार आहे, याबद्दल एक वेगळा व्हिडिओ आपण नंतर उद्या किंवा परवाला बनवणारच आहोत. तोपर्यंत 26 तारखेपर्यंत हे खाना व्हिडिओ लक्षात घ्या. आजचा जो निकाल आहे तर तो ऍडमिशन प्रोसेस संपली असा नाही, पहिलं डोक्यामध्ये ठेवा. आज निकाल लागलेला जो आहे तर तो म्हणजे काय फायनल आहे याच्यातला भाग अजिबात नाही. पुढे आपल्याला ऑप्शन आहे. खरी प्रक्रिया आता सुरू होणार आहे. 24 ते 26 जुलै हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्यांना आवडीचं कॉलेज मिळालंय त्यांच्यासाठी, ज्यांना तिसऱ्या राऊंडमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. जर कॉलेज मिळालं असेल तर वेळेत रिपोर्टिंग करा. जर चांगल्या कॉलेजची अपेक्षा असेल अजून, आहे ना, नाही बाबा ह्याच्याहून चांगलं मला पाहिजे, तर काय घाबरू नको. कन्फर्म कर आणि फ्रीज नाही, बेटरमेंटचा ऑप्शन निवडा आणि योग्य निर्णय घ्या. कॉलेज मिळालं नसेल तर राऊंड 3 साठी पॉझिटिव्ह राहा. मित्रांनो, एक लक्षात घ्या, कायम माझं या फील्डमध्ये काम चालू आहे. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर गरजू विद्यार्थ्यापर्यंत नक्की शेअर करा. आपल्या स्वतःच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवा, टेलिग्रामवरती शेअर करा, सोशल मीडियावरती याला फेकून द्या. तुमची ताकद हीच माझ्यासाठी खरी सपोर्ट सिस्टीम आहे बाबांनो, लक्षामध्ये घ्या. आणि मग प्रत्येक व्हिडिओला आपण प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत नक्कीच पोहोचवाल. आता कमेंटमध्ये आपण खाली सगळ्यांनी लिहायचं आहे की बाबा तुमचे पर्सेंटेज किती आहेत, ठीक आहे, ते तुमची कॅटेगरी काय आहे, तुम्हाला हवी असलेली ब्रँच कोणती आहे.
आहे आणि कुठलं कॉलेज तुम्हाला मिळालं, पुढं काय करायचं आहे याबद्दल नक्कीच मी तुम्हाला गाईडलाईन्स देईन. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. बाकीचं सगळं पुढच्या एका व्हिडिओमध्ये घेऊया. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, बाय.